brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। जितेंद्र आव्हाड चुकले का 100% चुकले, पण मग हे लोक चुकले यांना पाठीशी का घालतात? परत ज्यावेळेस ते आपल्या स्वगृही गेले त्यावेळेस त्या काशीला सुद्धा त्यांना पीडा दिल्या गेल्या, त्यांना नरक यातना दिल्या गेल्या आणि त्यांचा मृत्यू सुद्धा दुर्दैवी झालेला आहे। आता हे कॉन्स्टिट्यूशनचं पान आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, या पानावर 2 फोटो आहेत, एक झाशीची राणी आणि दुसरी टिपू सुलतान। अनेक लोक आहेत, पण हे जर कॉन्स्टिट्यूशनवर गदा घालणारं विधेयक असेल तर संविधानाला मानणारा एक व्यक्ती म्हणून माझा विरोध राहील, आणि जर तसं संविधानाला धक्का नसेल तर मग समर्थन करायला हरकत नाही। धर्मरक्षण कायद्याच्या अनुषंगानं काल सभागृहामध्ये चर्चा होती आणि त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाबद्दल केलेल्या उल्लेखानंतर मोठा गदारोळ विधानसभेच्या सभागृहात पाहायला मिळाला। अगदी इतकं की जितेंद्र आव्हाडांना माफी मागावी लागली होती। या सगळ्याच्या अनुषंगानं त्यांनी केलेला उल्लेख, शिवराज्याभिषेकाच्या अनुषंगानं केलेला उल्लेख आणि त्यानंतर झालेला गदारोळ याच्यावरनं सत्ताधारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि विरोधक अडचणीत आलेत असं म्हटलं गेलं होतं। आता सध्या माझ्यासोबत सत्ताधारी पक्षातले आणि मुख्य म्हणजे फुले शिवशाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतले आमदार अमोल मिटकरी जी आहेत। अमोलजी, काल उल्लेख झाला विधानसभेसारख्या सभागृहामध्ये उदाहरणं देऊन किंबहुना ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सांगून बोललं जातं। धर्मरक्षण कायद्याच्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाडांकडनं झालेल्या त्या मी उल्लेख मुद्दामून रिपीट नाही करते, उल्लेखाच्या अनुषंगानं घेतला गेलेला आक्षेप, हा आक्षेप योग्य होता असं तुम्हाला वाटतं का आणि का? हा आक्षेप अगदी योग्य होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग कृष्णाजी अनंत सभासद या बखरकारांनी रेखाटलेला आहे। त्यामध्ये कुठेही अशा प्रकारचा राज्याभिषेक झाल्याची नोंद नाही। त्यानंतर अनेकांनी शिवचरित्र लिहिलं, त्यामध्ये वासी बेंद्रे असतील, कृष्णाजी अर्जुन केळुसकर असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये विजयराव देशमुख असतील, यामध्ये सुद्धा असा कुठेही उल्लेख नाही। जर तसा उन्मत्तपणा गागा भट्टांनी केला असता तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज त्याच ठिकाणी बसले होते चौथऱ्यावर आणि बाजूला जिजाऊ साहेब होत्या। त्याच्यामुळे संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांना कोणीतरी असा उपमर्द करतोय तर तिथेच त्याचा जाब विचारला असता किंवा एखाद्या मावळ्याने त्यांचा पाय छाटून काढला असता, पण असा कुठलाही प्रसंग राज्याभिषेक समयी घडलेला नाही। त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला कुठलाही आधार नाही, ते वक्तव्य चुकीचं आहे आणि ते निंदनीय आहे। पण या सगळ्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच असा उल्लेख झालाय हे असं नाही, याच्याबद्दल या सभागृहाच्या बाहेर सुद्धा अनेक लोकांनी हा उल्लेख केलेला आहे किंवा याच्याबद्दल बोललं जातं आणि विशेष करून बहुजन आणि ब्राह्मण अशा पद्धतीने या मुद्द्याकडे पाहिलं जातं आणि तसाच तो मुद्दा समोरही आला होता। खरं तर सभागृहात त्याच्याबद्दलची चर्चा नाही झाली, पण मग तोच भाग किंवा तीच बाब ही जेव्हा आव्हाडांनी सभागृहात मांडली त्याच्याबद्दल आक्षेप का घेण्यात आला? आव्हाडांनी ज्या पद्धतीनं तो मुद्दा मांडला त्याच्यावरनं आक्षेप घेण्यात आला की त्यांनी म्हणजे सभागृहाच्या एकंदरीतच जी काही प्रथा परंपरा आहे त्याच्या अनुषंगानं ते मांडलं गेलं नाही म्हणून आक्षेप घेण्यात आला? बाहेर वक्तव्य करणं, व्याख्यानं देणं, भाषणं देणं हा पार्ट वेगळा। विधान भवनामध्ये किंवा विधिमंडळामध्ये आपण बोलताना ते रेकॉर्डवर येतं आणि ते रेकॉर्ड मग पिढ्यानपिढ्या राहतं। मग एखाद्या वेळेस शब्द चुकला तर मग पटकन एखादा आक्षेप घेतो आणि म्हणतो कामकाजातून हा शब्द वगळा। त्यामुळे माझ्यासारखा कोणी इतिहासाचा वाचक असेल, अभ्यासक म्हणत नाही स्वतःला, वाचक असेल, त्यांनी सुद्धा इतिहासाची संदर्भ देताना तिची शहानिशा करून दिली पाहिजे। कारण जर चुकीचं रेकॉर्डवर गेलं, समजा काल जे बोलले त्याच्यावर आक्षेप घेतला नसता तर रेकॉर्ड राहिलं असतं आणि उद्या 10-20 वर्षानंतर कोणी जर ते वाचलं असतं तर त्याच्याही मनात हेच गेलं असतं, हा वेगळा विषय पसरला गेला असता। त्यामुळे सभागृहाच्या बाहेर बोलणं वेगळं, सभागृहात बोलणं वेगळं। सभागृहात बोलताना आपल्याकडे पक्के पुरावे असल्याशिवाय बोलू नये, नाहीतर त्याची किंमतही मोजावी लागते। आणि एक तुम्ही म्हणताय ते प्रवाह आहेत, ब्राह्मण ब्राह्मणेतर प्रवाह हा आजचाच नाही आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून, महात्मा फुलेंच्या काळापासून अलीकडच्या काळापर्यंत हा ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद आहेच। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राज्याभिषेकाला महाराजांच्या विरोध त्या काळी पण झाला। त्यामुळे महाराष्ट्रात जर इतके प्राच्यर, विद्या विभूषित आणि पंडित होते तर ते कुठंच राज्याभिषेकाला सामोरे आलेले नाहीत। त्याकरता शिवाजी महाराजांनी काशीवरून गागा भट्टाला बोलावलं होतं आणि तो काशीचा होता, म्हणजे उत्तर प्रदेशमधला होता, आणि त्यांनी सुद्धा इथे आल्यानंतर जो विधी केला त्या विधीमध्ये प्रचंड चुका होत्या आणि त्या चुका विधीमध्ये झाल्याची ओळख संस्कृतचे जे जाणकार होते तत्कालीन ते होते संभाजी महाराज, ज्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला।
आणि त्यांनी ज्यावेळेस त्या चुका काढल्या, म्हणजे त्यांनी जे वेदोक्त आणि पुराणोक्त हा जो वाद आहे ना, त्याच्यामुळे जो छत्रपती शाहू महाराजांना पंचगंगा घाटेवर अनुभव आला की आपण छत्रपती असताना, क्षत्रिय असताना आपल्याला वेदोक्त ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी मग आरक्षणाचा जाहीरनामा काढला होता करवीरमध्ये 1901-2ला. आणि शिवाजी महाराजांना सुद्धा तसाच अनुभव आला. आणि हे सगळे पुराणोक्त आहेत की वेदोक्त, ही मखलाशी जी आहे, चपल मखलाशी, ही संभाजी महाराजांनी ओळखली होती. आणि गागा भट्टाला त्यांनी समजून सांगितलं. आणि मग गागा भट्टांनी आपण स्वतः हस्तलिखित एक समयनय ग्रंथ तयार केला. आणि तो ग्रंथ त्यांनी संभाजी राजांना अर्पण केला. आणि त्या अर्पण पत्रिकेत तो लिहितो की मी काशीचा विद्वान पंडित, पण मलाही इथे संस्कृतचा जाणकार कोणी भेटला असेल तर तो संभाजी राजा आहे, म्हणजे शिवपुत्र शंभूराजे आहेत. त्यामुळे हा ग्रंथ त्यांना मी सादर अर्पण करतोय. आणि गागा भट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केल्यानंतर परत ज्यावेळेस ते आपल्या स्वगृही गेले, त्यावेळेस त्या काशीला सुद्धा त्यांना पीडा दिल्या गेल्या, त्यांना नरक यातना दिल्या गेल्या आणि त्यांचा मृत्यू सुद्धा दुर्दैवी झालेला आहे. हे सुद्धा इतिहासाला विसरता येत नाही. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, पण उल्लेख दोन्ही बाजूचे आहेत. जसं की ज्या काळामध्ये हा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर त्याची झालेली नोंद आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर झालेली नोंद, याच्यामध्ये भेद आहेत. आणि कुठेतरी नंतर झालेल्या नोंदीचा उल्लेख जितेंद्र आव्हाडांच्या या सभागृहातल्या त्यांच्या भाषणामध्ये झालेला आहे. पण मग अशा पद्धतीनं बोलत असताना नेमकं जितेंद्र आव्हाडांचं चुकलं काय? त्यांनी संदर्भ देऊन बोलायला हवं होतं का? ज्यानं लिहिलं त्याच्यावर कारवाई न होता ज्यांनी जो मांडतोय त्याच्यावर कारवाईच्या संदर्भामध्ये का मागणी करण्यात आली, किंवा हे होणं योग्य आहे का? अशा पद्धतीनं आपण लिखित स्वरूपातल्या गोष्टी वाचत असतो, त्याचे दाखले देत असतो, पण संदर्भ देऊन हे बोलणं अधिक संयुक्तिक राहिलं असतं असं तुम्हाला वाटतं का? आणि खरोखर अशा पद्धतीनं आव्हाडांच्या निलंबनाची मागणी ही योग्य आहे का? अर्थात त्यांचं निलंबन झालेलं नसलं तरी पण एक लक्षात घेतलं पाहिजे की तात्कालीन संदर्भ साधनं आणि उत्तरकालीन संदर्भ साधनं इतिहासाला जर तर लागत नसतात. जर तर हे काव्य कल्पना विलास किंवा कादंबरीला, जसं विश्वास पाटलांनी संभाजी कादंबरी लिहिली, त्यांनीच कबूल केलं मग कोर्टामध्ये की माझ्याकडून कल्पना विलासात काही चुका घडल्या, तसं मी मांडायला नव्हतं पाहिजे. म्हणजे काय होतं, डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्या पुस्तकाला संदर्भ साधनं आहेत तात्कालीन. विश्वास पाटलांच्या पुस्तकाला कपोलकल्पित कल्पना विलास आहे. ते छावा कादंबरी जी शिवाजी सावंतांनी लिहिली ती सुद्धा जर तरवर आधारित आहे. म्हणजे कादंबऱ्या ह्या जर तरवर आधारित असतात, पण इतिहास हा वस्तुस्थितीवर आधारित असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संवेदनशील विषयाच्या बाबतीत ज्यावेळेस सभागृहात आपण उल्लेख करतो अशा विषयाचा, त्यावेळेस आपल्याकडे काही ना काही तात्कालीन संदर्भ साधन असलं पाहिजे. आता आव्हाड साहेबांनी काय वाचलं असेल तर असं आहे की गागा भट्टांनी केलेल्या अभिषेकाचा वर एक पुस्तक लिहिलं होतं, त्याला गागा भट्टी म्हणतात. आणि त्या गागा भट्टीचा अनुवाद अलीकडे काही इतिहास लेखकांनी केला. त्याचा त्यांनी आधार घेऊन ते सभागृहामध्ये मांडलं, जे चुकीचं होतं. आता प्रश्न आहे की ज्यानं हे लिहिलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे का? तर इतिहासाची संदर्भ साधनं तपासून जर त्यामध्ये काही चूक असेल तर निश्चितच आक्षेप घेऊन त्यावर कारवाई झाली पाहिजे. जितेंद्र आव्हाड साहेबांचं निलंबन हा आता विषय, हा चेंडू विधानसभेच्या अध्यक्षांच्या कोर्टामध्ये आहे. सत्ताधाऱ्यांना त्यांचं निलंबन मागणं हा त्यांनी त्यांचा अधिकार समजला. पण माझी सत्ताधारी असून सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की जितेंद्र आव्हाड साहेबांनी एक शब्द वापरला तो चुकला, त्याचं समर्थन नाही. पण प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर इतक्या नीच पातळीवर गेले, त्याबद्दल आकांड तांडव का झाला नाही? म्हणजे तुम्ही न्याय देता जनतेला तर समान न्याय देणार. हे सदस्य असतील विधानसभेचे, ते चुकले असतील तर आता डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत, ते आंबेडकरी चळवळीचे आहेत, मग एकदम त्यांच्यावर अटॅक करायचा सर्वांनी मिळून चुकलं. ज्या पद्धतीनं शंभूराज देसाई उभे राहिले काल, ज्या पद्धतीनं नितेश राणे उभे राहिले, ज्या पद्धतीनं आणखी काही नेते उभे राहिले, त्यांनी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर ही लोक ज्यावेळेस गरळ ओकत होती, किंवा हेही मान्य करा माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी पण अपशब्द वापरले होते ना, म्हणजे महात्मा फुलेंबद्दल वापरले, शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्यांच्याकडून वक्तव्य निघालं. मग त्यावेळेस गदारोळ का नाही केला? मग हा तुमचा दुटप्पी भाव आहे. जितेंद्र आव्हाड चुकले का? 100% चुकले. पण मग हे लोक चुकले, यांना पाठीशी का घालता? हे सुद्धा महाराष्ट्रानं आता लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपले हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानच्या संदर्भातलं काहीतरी वक्तव्य केलं होतं. तेही चुकलं होतं, कारण टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्यात एक पेज असं आहे, मी तुम्हाला पेज दाखवतो, त्यामध्ये झाशीच्या राणीचाही फोटो आहे आणि टिपू सुलतानचाही फोटो आहे. मग अमेंडमेंट झाले, कायद्यामध्ये सुधारित आवृत्त्या आल्या, आपल्या याच्या संविधानाच्या सुधारित आवृत्त्या आल्या. हर्षवर्धन सपकाळांनी शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी तुलना करणं हे चुकीचंच होतं.
पण तो विषय टिपू सुलतान आला आणि मग ते हिंदू मुस्लिम त्याला वाद लावला गेला. पण ज्या लोकांनी हा मुद्दा एकदम अग्रेसिव्हली मांडला ते राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरच्या वेळेस ते पण का शांत होते? हे असं नाही ना चालणार दुटप्पी भूमिका. सभागृहात बोललं तर तो अपमान आणि त्याच्यावर कारवाई, पण सभागृहात बाहेर बोललं तर मग कारवाईच्या दृष्टीनं कुठलीही पावलं उचलायची नाहीत. मग सरकारनं आता एकाच जर का आव्हाडांचं निलंबन केलं किंवा आव्हाडांवर कारवाई केली तर दुसरीकडे कोरटकर आणि सोलापूरकरवर पण त्याच वेळेस कारवाईच्या बद्दलचा निर्णय घेतला पाहिजे किंवा अशा लोकांवर म्हणजे वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्यासाठीच्या हालचाली केल्या पाहिजे. प्रशांत कोरटकरवर तरी कारवाई केली, नंतर तो इतक्या दिवसांनी प्रेशर कट तयार झाल्यानंतर तो पकडला गेला पण महाराष्ट्राच्या बाहेर. राहुल सोलापूरकरवर तर अद्याप पण कारवाई नाहीये. तो तर किती खालच्या पातळीवर बोलला ना. अहो तुम्ही कोरटकरचं जर वक्तव्य ऐकलं तर लाज वाटेल आपल्याला की आपण महाराष्ट्रात कशाला जन्म घेतला. आता हे कॉन्स्टिट्यूशनचं पान आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि त्या काळामध्ये हो या पानावर 2 फोटो आहेत, एक झाशीची राणी आणि दुसरं टिपू सुलतान. पेज नंबर सांगा. हे पहिली मूळ प्रत आहे. याच्यावर प्रियंबल आहे पण पेज नंबर नाही, पण मी पेज नंबर मागवतो. सध्या माझ्याकडे हे 2 फोटो आहेत. दुसरं असं आहे की आता शिवचरित्र म्हटलं की अलीकडच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदुत्व हे फार वेगानं पसरतं असं झालं. तुम्ही शिवाजी महाराजांची राजमुद्रा बघितली बरोबर? त्या शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या त्या संस्कृत ओव्या तुम्हाला माहित आहेत सगळ्या. पण जिजाऊ साहेबांची जी मुद्रा आहे, जिजाऊ साहेबांच्या मुद्रामध्ये उर्दू उल्लेख आहे. उर्दू ती कोणीतरी बघा, वालिदाय शिवाजी असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती मुद्रा आता महाराजांची राजमुद्रा कसं प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजती, किंवा संभाजी महाराजांची श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरीव राजते दंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी ही झाली. पण जिजाऊंनी जी टाकसाळ काढली होती म्हणजे नाणे पाडण्याचा कारखाना, त्यामध्ये जिजाऊंच्या त्या नाण्यावर सुद्धा वालिदाय शिवाजी असं एक उल्लेख आहे. मी तो शोधतोय. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की शिवचरित्र तुम्ही सांगता म्हणजे हे बघा, ही मुद्रा आहे, ही जिजाऊ मासाहेबांची मुद्रा, ही संभाजी महाराजांची मुद्रा, आणि जीजी आवा वालिदाय राजा शिवाजी असं त्या मुद्रेवर कोरलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी आपल्या पद्धतीनं शिवचरित्राची मोडतोड करतंय. मी म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये म्हटलं होतं की अद्यापही छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्य सरकारने, बघा हे काय याला सुदैव म्हणता का दुर्दैव म्हणता, राज्य सरकारने अद्यापही चरित्र साधन समिती गठीत केलेली नाही. शिवाजी महाराजांचे अस्सल चरित्राचे खंड नाहीत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे खंड आहेत, अण्णाभाऊ साठेंचे खंड आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शासकीय मुद्रणालयांमध्ये खंड मिळतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर चरित्र साधन समिती नाही. परवा रात्री एक GR काढला गेला. ती उच्च व तंत्रण शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत झाली. पण त्या समितीमध्ये इतिहास अभ्यासक कमी आणि शिवचरित्र मोडतोड करणारे जास्त. तोड करणारे म्हणजे कोण, असे कोण आहेत जे? जसं गागा भट्टांनी डाव्या पायानी तिलक केला याचा कुठलाही साधन संदर्भ नाही असं पुस्तक जी लोक लिहू शकतात, तसे पुस्तकं लिहिणारे काही लोक म्हणजे 25 सदस्यीय समिती आहे. त्यामध्ये जर तुम्ही नावं वाचली तर त्यांचा शिवचरित्राशी किती संबंध आला, ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या बाजूला होते का विरोधात होते, अशा त्या प्रवाहातून आलेली लोक जर त्या समितीवर असतील. नाव म्हणजे का उल्लेख करणं का टाळताय? म्हणजे तुम्हाला आक्षेप आहे जर का, तर त्याचा उल्लेख पण केला पाहिजे. मला एक सांगतो, माझा आक्षेप आता कोणाच्या नावावर नाही. आक्षेप केला का परत तुम्ही म्हणता की तुम्ही नावाचा विरोध करताय. आता याच्यात पांडुरंग बलकवडे हे एक नाव आहे. पांडुरंग बलकवडे साहेबांनी शिवचरित्र आणि विशेषतः संभाजी महाराज त्यांना सोयीचे जसे पाहिजेत तसे पद्धती रेखाटली. त्यांच्या दृष्टीनं संभाजी महाराज धर्मवीर आहेत. माझ्या दृष्टीनं संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आहेत. कारण धर्मवीर अनेक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये. धर्मवीर आमच्याकडचे आमदार पण आहेत, धर्मवीर संजय गायकवाड असं त्यांच्या नावापुढे म्हणतात. तिथली बुलढाण्याची लोक त्यांचं हे आहे. पण धर्म हा स्वराज्याच्या कक्षेत येतो. त्याच्यामुळे धर्माची सुद्धा रक्षण करणारा स्वराज्य रक्षक हे त्यांना उपाधी संयुक्तिक वाटते. पण बलकवडेंच्या लेखी संभाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी, संभाजी महाराज हे, अहो मला सांगा ना, मी 2च प्रश्न विचारतो. छत्रपती संभाजी महाराजांचं औरंगजेबानं हाल करून करून त्यांना ठार केलं, हा इतिहास नाकारता येत नाही.
पण औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर हा संभाजीराजांना येऊन भेटला होता, हेही नाकारता येत नाही. संभाजी महाराजांवर मासोळीतून विषप्रयोग होणार हे दुर्गादास राठोड नावाच्या राजपुतांना लक्षात आणून दिलं होतं. आमचे अब्बू तुमच्याशी घात करतील हे शहजादा अकबरांना लक्षात आणून दिलं होतं. आणि इतके मोठे सरदार त्यावेळेस असताना, म्हणजे आज तुम्ही मला प्रश्न विचारता की तुमचे इतके लोक तुम्ही आहात, मग अजितदादांच्या मृत्यूबद्दल तुम्ही का आवाज उचलत नाही? सेम परिस्थिती 400 वर्षापूर्वीची आहे. संभाजी महाराज कैद झाले 3 फेब्रुवारी 1689 तळकोकणातल्या सरदेसाईच्या वाड्यात. त्यांना आणलं गेलं श्रीगोंदा तालुक्यामध्ये बहादूरगडावर, तिथे त्यांचे डोळे काढले गेले आणि तुळापूरला 11 मार्चला त्यांना संपवण्यात आलं. 3 फेब्रुवारी ते 11 मार्च 40 दिवसाच्या प्रवासात आपला राजा रखरखत्या उन्हात उंटाला बांधून त्यांची राजवस्त्र काढून ढोल ताशे बडवत कर्णनगारे शिंका फुंकत अंगामध्ये पेंदा भरत डोळे काढून हे केलेलं आहे, त्याचं मस्तक उडवलेलं आहे, ते दिल्लीच्या दरबारावर टांगलेलं आहे. अशी परिस्थिती असताना एकही घरानं त्यावेळेस संभाजी महाराजांच्या बाजूने उभं राहिलं नाही. संभाजीराजांच्या हत्येनंतर मग संताजी धनाजी लढून औरंगजेबाचे कळस कापले होते. आता इतिहास इथं अनुत्तरित प्रश्न, इथं आम्हाला वाटतं की संभाजी महाराजांना जे एका धर्माच्या चौकटीत बांधतात त्यावेळेस मग आपले सगळे हिंदू होते ना जिवंत बाकीचे, त्यांनी तर मांडलिकत्व स्वीकारलं होतं औरंगजेबांचं. घाबरले होते ना तुम्ही घाबरला होता, नाहीतर तुम्ही औरंगजेबाविरुद्ध बंड केलं असतं. पण हे दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की संभाजी महाराज जसं दुर्दैवी छत्रपती नावाचं एक महाराजांवर चित्रपट आला होता, किंवा येथे ओशाळला मृत्यू हे एक नाटक आलं होतं, आणि एक हे पण आलं होतं की संभाजीराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या धीरोदत्त बलिदानानंतर जे काही घडलं, काय झालं, त्यांच्यावर दुर्वर्तनाचे आरोप झाले, त्यांच्या चरित्राचे आरोप झाले. ते व्यसनी होते, ते रगेल होते, ते रंगेल होते. आजही तशी हे जे इतिहास संशोधन समितीवर अध्यक्ष आहेत ना आणि सदस्य आहेत, त्यांनी काय प्रयत्न केले, संभाजी महाराजांच्या नावावरचे दुर्वर्तनाचे आरोप खोडायला डॉक्टर कमल गोखले नावाच्या लेखिका पहिल्या आल्या, वासी बेंद्रे आले, त्यांनी ते सगळं खोडून काढलं. आता कुठं संभाजी महाराजांची बिडी बंद झाली ना, महाराष्ट्रात संभाजी बिडी भेटायची. हे दुर्दैव आहे की ज्या राजानं कधी दारूला स्पर्श केला नाही, ज्या राजानं कधी परस्त्री आई समान हा वडिलाचा सिद्धांत कधीच आपल्या नजरेखाली मोडला नाही, त्या राजाच्या जीवनात थोराताची कमळा, मोहित्याची मंजुळा चित्रपट अजूनही आहे. त्यात तर भर दरबारात संभाजी महाराज वधूच उचलून घेऊन जाऊन तिला भोगतात. आणि आजही बखरमध्ये, म्हणजे संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राचं चिटणीस बखर पहिलं साधन समजलं जातं. कारण बाळाजी आवजी चिटणीसाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं, आणि मग पुढं चिटणीस बखरीमध्ये प्रल्हाद रामराव चिटणीसांनी चिटणीस बखरीमध्ये एक उल्लेख आहे, बाळाजी आवजी चिटणीसांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर चिटणीस बखरीमध्ये असं म्हणतो की कोणे एके दिवशी हळदी कुंकवाचे प्रसंगी अण्णाजी दत्तोची रूपवान कन्या गोदावरी हीच संभाजीने बळजबरी उचलून नेऊन त्रिस्त्री बलात्कारे भोगिली. आता इथं कल्पना विलास आला, कोणे एके दिवशी म्हणजे कोण्या दिवशी, किती वाजता, कोण्या गडावरून, कुठं नेलं, हे याच्यात उल्लेख नाही. मग चिटणीसाच्या त्या बखरचा आधार घेत हर्षदा अनेक 80 चित्रपट तयार झाली. माझं असं आता विचारणं आहे ते म्हणजे की मग सरकारकडनं अशा पद्धतीची जेव्हा समिती स्थापन केली जाते, ज्याच्यात अभ्यासक कमी आणि विशिष्ट विचारसरणीची माणसं अधिक, तेव्हा इतिहास बदलण्यासाठीच्या हा घाट घातला जातो का? इतिहास बदलण्यासाठी किंवा इतिहासाची तोडमोड करण्यासाठी, त्याच्यात हवे असलेले संदर्भ घुसडवण्यासाठीचे हे सरकारचे प्रयत्न आहेत का, असं म्हणायचं का? कारण सरकारच्याच नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टी घडतायत ना, मग तुम्ही सरकारला रोखत का नाही? काय आहे की मी तो GR काल वाचला, असे काही लोक शिफारसी करतात स्वतःच्या नावाच्या, काही लोक स्वतःची प्रकाशन संस्था काढतात, 10-5 पुस्तकं त्यांनी छापले की ते स्वतःला इतिहासाचे संशोधक बनतात. इतिहास संशोधन हा भाग वेगळा, इतिहासाचा अभ्यास करणं हा भाग वेगळा, आणि इतिहासाचं वाचन करणं वेगळा. वासी बेंद्रेला संभाजी महाराजांचं चरित्र शोधायला 40 वर्ष वळूत राहावं लागलं, 40 वर्ष. शिवाजी सावंतांना कादंबरी लिहायला 10 वर्ष तिथे घालवावी लागली. आता ज्याची प्रकाशन संस्था आहे ती लोक म्हणतात आम्हाला त्या समितीवर घ्या. त्या समितीवर तुम्हाला घेतलं, तुम्ही तुमच्या सोयीनं इतिहास लिहिणार, तुम्ही तुमच्या सोयीनं सांगणार की शिवचरित्र असं होतं, तुम्ही तुमच्या जाचक धर्माच्या चौकटीत त्यांना. माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की सरकार असा घाट घालते का सोयीनं इतिहास लिहायचा, जे केंद्रापासून जी टीका होत आलेली आहे, राज्यातही ही टीका होत आलेली आहे, तर त्या अनुषंगानं मी प्रश्न विचारते. मग सरकारच्या लेखी असे जर का लोक आहेत त्या समितीवर, तर त्याच्याबद्दल तुम्ही आक्षेप का नाही नोंदवत आहात? त्यांनी नसायला हवं, यासाठी तुमची पावलं काय असणार आहेत? आणि हा मुद्दा नाही का तुम्ही सभागृहात उचलणार किंवा सरकार दरबारी लावून धरणार? मी तुम्हाला तेच सांगतोय, हा शासन निर्णय मी काल वाचला, काल माझ्या वाचण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या समितीचे प्रमुख असतात, त्यामुळे मी त्यांना स्वतः आज भेटतो, पत्र देतो की तुम्ही यावर जी सदस्य समिती गठीत केलेली आहे 25 लोकांची, यामध्ये दुर्ग पर्यटक किती आहेत, गडाचा अभ्यास करणारे किती आहेत, इतिहास संशोधक किती आहेत,
आता कसं आहे, पांडुरंग बलकवडे आणि त्यांच्या अंडर 23-25 लोक, गजानन मेहेंदळे आणि इतर लोकांनी त्या काळात शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडियाला मदत केली होती ना, जेम्स लेनच्या. त्यांनी आभार मानले होते त्यांचे. आणि त्यातून काय आलं, बायोलॉजिकल फादरवर चर्चा झाली. तुम्हाला पुढचा इतिहास माहिती आहे, मला काही त्यात वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जर चरित्र साधन समितीमध्ये शिवचरित्र एका पाटाच्या वळणानं वळवण्याचा प्रयत्न करणारे असतील, ते मी नावं वाचली आणि त्यावर मी आक्षेप घेणार नाही. पण तुमच्या समितीमध्ये जर 25 लोक त्या पठडीचे आहेत, तर 25 लोक इतिहास अभ्यासक घ्या ना. अजून जयसिंगराव पवार जिवंत आहेत ना, अजून आह साळुंके जिवंत आहेत, इंद्रजित सावंत जिवंत आहेत, दुर्गप्रेमी जिवंत आहेत. अशी लोक त्यामध्ये असली पाहिजे, ती आमचा प्रयत्न राहणार. सरकारला काही वाटतं का की शिवाजी महाराजांची काही बदनामी करणारं पुस्तक आलं पाहिजे? पण इतिहासाला आपल्याला सामोरं जाताना, कारण पिढी अभ्यास करते, छावा चित्रपट आला म्हणजे संभाजी महाराजांचं चरित्र आलं असं होत नाही. तसं शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत. आता तुम्ही सांगताय धर्मांतर कायद्याचं बिल, मी एक कन्क्लुजनवर येतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक लोकांनी धर्मांतर केलं होतं. जे नेताजी पालकर, बजाजी निंबाळकर हे कुलीखान झाले होते. जिजाऊकडे एकदा नेताजी पालकर आले की मासाहेब आमचं चुकलं, आम्ही इराणपर्यंत गेलो होतो, आमची चूक झाली, आम्हाला आता या धर्मातून स्वधर्मी यायचं आहे. म्हणजे आम्ही इस्लाम धर्मांतर झालं आमचं, पण आम्हाला स्वधर्मात घ्या. जिजाऊंनी मग सांगितलं याला स्वधर्मात घ्या, पण विधी कोण करणार? शिवाजी महाराजांनी त्यांना स्वधर्मात घेतलं. आणि मग तो प्रमाण महाराजांनी केला यांच्या लेखी की तुम्हाला अधिकार काय आहे त्यांना धर्मात घ्यायचा. शिवाजी महाराजांनी बाटवलेला हिंदू धर्मात घेतल्यानंतर त्याच्याशी रोटीबेटी व्यवहार केलेला आहे. आता समजा मी धर्म परिवर्तन केलं आणि परत धर्मात गेलो, तर माझ्याशी रोटीबेटी व्यवहार जर करत नसतो. मुळात हे जे धर्मरक्षण कायदा आलेला आहे त्यातनं जर विचार केला तर तुम्हाला धर्म परिवर्तन करण्यासाठी सुद्धा लोकांना आधी कळवावं लागेल, म्हणजे दिंडोरा पिटवावा लागेल. तो वैयक्तिक मुद्दा आहे ना की मी धर्म परिवर्तन करतो आहे की नाही, तर हे धर्मरक्षण कायद्यामध्ये आहे ना, तर त्याच्यावर तुमचा आक्षेप नाहीये का? मी वाचलंच नाही ना. आमच्या सभागृहामध्ये ती चर्चा येणार, त्यावेळेस मी ते वाचणार. आणि धर्माचे स्वातंत्र्याचे अधिकार आपल्या या कॉन्स्टिट्यूशनच्या पहिल्या पानावर आहे, ती तिथं कोरलेलं आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या प्रत्येक नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय, विश्वास, श्रद्धा उपासनेचे धर्माचे अधिकार आहेत ना त्याच्यामध्ये. संविधानाने सुद्धा दिलेलं आहे ना धर्म स्वातंत्र्य. संविधानाच्या अधिकारावर जर गदा येत असेल तर त्याला विरोध असलाच पाहिजे. आणि संविधानिक अधिकाराला बाधा न करता स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन केलंय ना, बुद्ध धर्म स्वीकारलाय ना. अनेक लोक असे आहेत, त्याच्यामुळं अनेक लोक आहेत. पण हे जर कॉन्स्टिट्यूशनवर गदा घालणारं विधेयक असेल तर संविधानाला मानणारा एक व्यक्ती म्हणून माझा विरोध राहील. आणि जर तसं संविधानाला धक्का नसेल तर मग समर्थन करायला हरकत नाही. पण मला वाचू द्या, अगोदर वाचेल. ज्या मुद्द्यावरनं चर्चा करण्याची सुरुवात केली होती तो विधेयक नाही, पण जितेंद्र आव्हाडांच्या अनुषंगाने चर्चा केली आणि बराचसा इतिहास अमोल मिटकरींनी मांडलेला आहे. पण त्यांनी हेतुपुरस्सर हे टाळलेलं आहे की ती जी नावं आहेत ती नावं बदलायला हवीत का. त्यांचं असं म्हणणं आहे की बदलायच्या ऐवजी दुसऱ्या नावांचा समावेश करायला हवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सरकारला काही इतिहास बदलायचा नाही किंवा असं काही चुकीचे मोडतोड करायची नाही सरकारला, असं तुम्ही नाही. मी म्हटलं ना, सरकारला मोडतोड नाही करायची असं तुम्ही म्हटलात. तुम्हाला नाही, हे तुम्ही सार काढत असला नाही, तुम्ही म्हटलात की नाही करायचं ना सरकार. परत सांगतो की चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जी शिवचरित्र साधन समिती सरकारने 2 दिवसापूर्वी गठीत केलेली आहे, त्यावरची मी नावं वाचली असता ते असं लक्षात येतं की ती एका विशिष्ट प्रकारच्या पठडीतली लोक आहेत, जे इतिहासाचे वाचक असू शकतात, संशोधक किंवा अभ्यासू नाही असू शकत, असं माझं मत आहे. कारण त्यांचा इतिहास जर तसा पाहिला तर. आता हे मी माननीय चंद्रकांत दादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी जर म्हटलं की बाबा याच्यात बदल करता येईल, पण त्यांनी जर म्हटलं की नाही आता ही समिती गठीत झालेली आहे, याचं आपण काहीच करू शकत नाही, मग मी देतो ना पत्र. माझा आक्षेप आणि हरकत मी घेणार की या नावांना तुम्ही कोण्या निकषामध्ये त्यांची निवड केली, त्याला निकष लागतील ना. मलाही वाटतं की मी शिवचरित्राचा अभ्यासक आहे, मी पण त्या समितीवर असलो पाहिजे का, माझ्यात काय कमी आहे. तर म्हणजे तुम्ही ती समितीतले जी काही आहे आक्षेप ते तुम्ही नोंदवणार असं तुम्ही म्हणता आहे. मी ते आक्षेप माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि जे कोणी राज्यमंत्री असतील त्यांच्याकडे ते आक्षेप नोंदवणार, त्या परिणामाची चिंता न करता. तर हे सुधारित उत्तर आहे माझं. नाही, पण हे मगाशी पण तुम्ही हेच म्हटलं होतं, सुधारित उत्तर नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही तेव्हा असंही म्हटलं होतं की सरकार काही मोडतोड करण्यासाठी इतिहास ते काही समिती बनवलेली नाही. आता उत्तर घ्या, आता उत्तर. नाही, मी म्हणते तुम्हाला की तुम्ही असं म्हटलं होता, त्यामुळे ही जी समिती आहे त्याच्यामध्ये बदल
करण्यासाठीचे प्रयत्न तुम्ही कराल आणि जे सरकारला योग्य वाटेल ते सरकार किंवा जे मंत्री आहेत ते करतील असं तुम्ही म्हणताय. अरे नाही हर्षदा, तुम्ही माझ्या तोंडी वाक्य घालू नका. सरकार जर शिवचरित्र साधन समितीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा वस्तुनिष्ठ इतिहास आणणारी लोक त्यावर घेत असेल आणि जर तशी लोक आम्हाला काही आक्षेपार्ह वाटत असतील, आम्ही आमचं देऊ की या लोकांच्या बद्दल आमच्या मनात शंका आहे, त्यावर विचार करू. तर शेवटी अधिकार तर समितीच्या अध्यक्षालाच आहे, त्याला मी काय करणार. पण सरकार कुठलंही सरकार असो, इथलं आणखी कोणतं सरकार आलं तरी त्याला हेच वाटेल का महाराजांचा इतिहास पुढे गेला पाहिजे. मला वाटत नाही सरकार अशी चूक करेल. महायुतीमध्ये आम्ही आहोत ना सरकारमध्ये, चूक झाली तर आम्ही बोलणारच आहोत. तेच मी म्हणते आहे की असं कुठल्याही सरकारला वाटत नाही की चुकीचा इतिहास असायला हवा. हेच तुम्ही म्हणताय आणि म्हणून समितीमध्ये बदल करायची अपेक्षा ठेवूनच ते मंत्र्यांना भेटणार आणि तशा पद्धतीचा बदल घडवून आणणार असं अमोल मिटकरी म्हणत आहे. कॅमेरामन सचिन सावंतसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.